मशाल नेटवर्कमध्ये आपले साहेब स्वागत आहे। आदिवासी दिन निमित्त आपण काय बोलणार? त्याचप्रमाणे याची सहसंस्था ही आपली युनोची जी मजूर संस्था आहे त्यांनी 1993 साली खऱ्या अर्थाने आदिवासींना इंडिजिनियस म्हणजे ओरिजिनल आदिवासी आणि त्या दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये 1993 पासून तर 2005 पर्यंत एक दशक या ठिकाणी ओरिजिनल आदिवासी इयर्स म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे। खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव ज्या दिवशी त्यांच्या चालीरीती असतील, त्यांच्या वेगवेगळ्या कला असतील, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक बिरसा मुंडाला स्मरून, भगवान बिरसा मुंडाचं स्मरून त्या ठिकाणी बिरसा मुंडाच्या स्मृतीस अभिवादन करून किंवा आदिवासी जे हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या स्मृतीस समोरून या ठिकाणी संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी आदिवासींची संस्कृतीचं एक दर्शन त्या ठिकाणी घडतं। आणि खऱ्या अर्थाने एवढं खरं जरी असलं की आदिवासी हा मूळ आदिवासी या पृथ्वी तलावरती प्रथम जरी जन्म घेतलेला असला तरी तो सगळ्यांच्या मागे आहे। त्यांच्या आदिवासींचा जो इतिहास आहे, जो इतिहास त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे आपले वेगवेगळे हुतात्मे झाले, वीर पुरुष झाले, परंतु त्या आदिवासी बांधवांच्या इतिहासकारसुद्धा त्या ठिकाणी भारतातले इतिहासकार आहेत। त्यांनी या आदिवासीच्या भूमिपुत्रांच्या वीर पुरुषांचा कुठेही त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण व्हावं, आदिवासी संस्कृतीचं इतर समाजाला त्याची जाणीव व्हावी, जगामध्ये आदिवासी संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे त्या ठिकाणी इतर समाजाला सुद्धा त्या ठिकाणी कळतं। आणि म्हणून या खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव पुण्य गोविंदाने अत्यंत आनंदाने या ठिकाणी हा आदिवासी जागतिक दिन साजरा केला जातो। धन्यवाद मशाल चॅनलशी बोलल्याबद्दल।